रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आषाढी एकादशी म्हणजे वर्षभरातील सर्वात मोठी एकादशी। तर ही एकादशीचे व्रत हे घराघरामध्ये संपूर्ण कुटुंब हे आषाढी एकादशीचं व्रत करत असतं। तर बघा, बऱ्याच जणांचा उपवास असतो। खरं ज्यांना महिन्यातील प्रत्येक एकादशी करायला जमत नाही त्यांनी आषाढी एकादशी मात्र आवर्जून करावी, कारण फक्त आषाढी एकादशी जरी धरली तरी देखील तुम्हाला वर्षभरातील सर्व एकादशी धरल्याचं पुण्य मिळत असतं। तसेच ह्या एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते आणि सर्व पापांचा नाश होतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, कधी सोडावा, कोणती भाजी खाऊन उपवास सोडावा जेणेकरून तुम्हाला या एकादशी व्रताचं संपूर्ण फळ मिळेल। तर ही भाजी आयुर्वेदिक दृष्ट्या देखील खूप चांगली आहे आणि शरीराला त्याचे खूप फायदे होतात, औषधी आहे, त्यामुळे ही भाजी आवर्जून खाल्ली जाते। त्यामुळे तुम्हाला एकादशी व्रतासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे। या दिवशी आपल्याला चुकून देखील कोणते पदार्थ खायचे नाहीत, उपवास कधीपासून धरायचा, उपवास सोडण्याची शुभ वेळ, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी बुधवारी दिनांक 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी आलेली आहे। या एकादशीला मोठी एकादशी, देवशयनी एकादशी, हरिशयनी एकादशी, पद्मनाभ एकादशी अशा नावाने ओळखली जाते। या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होतो, म्हणजे आतापर्यंतचा जो सृष्टीचा कारभार आहे तो भगवान विष्णू सांभाळत होते। पण या दिवसापासून पुढील 4 महिन्यांसाठी भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं। मग या 4 महिन्याच्या काळामध्ये सृष्टीचा जो भार आहे तो भगवान शंकर सांभाळत असतात। त्यामुळे या चातुर्मासामध्ये तुम्ही भगवान शंकरांची सुद्धा उपासना करू शकता। हा काळ अत्यंत पावन असला तरी देखील सुद्धा या काळामध्ये शुभ कार्य कोणतंही केलं जात नाही, कारण की भगवान विष्णूशिवाय कोणतंही शुभ कार्य हे होत नसतं। तर या 4 महिन्याच्या काळामध्ये देवाची अधिकाधिक भक्ती करावी असं सांगितलं जातं। तर हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व दिलं आहे। ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते। ही एकादशी केली तर वर्षभरातील संपूर्ण एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं। सर्व व्रतामध्ये एकादशीचं व्रत हे श्रेष्ठ मानलं गेलं आहे। आता आपण वळूया उपवासाकडे। तर उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे, परमेश्वराच्या जवळ निवास करणे, याला उपवास असं म्हटलं जातं। आता अलीकडे मात्र उपवास एकादशी म्हणजे दुप्पट खाशी असं पाहायला मिळतं। पण असं न करता या दिवसातल्या जास्तीत जास्त वेळ तुम्ही देवाच्या नामस्मरणात, देवाचा जप करण्यात, देवाच्या पूजेत घालवावा असा याचा अर्थ होतो। तुम्हाला जरी या दिवशी पंढरपूरला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून देवाची मनोभावे विठ्ठलाची, भगवान विष्णूंची पूजा करा। दिवसभर मुखामध्ये देवाचा नामजप ठेवा। सतत विठ्ठलाच्या, भगवान विष्णूंचे नामस्मरण करा। त्यांची गाणी ऐका, ती सेवा खरी तुमची देवापर्यंत पोचते। नाहीतर उपवास करायचा, दिवसभर वेगवेगळे पदार्थ बनवायचे, खायचे, त्यात सगळा वेळ जातो आणि परत दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची जास्त घाई असते। पण तसं न करता उपवास म्हणजे खरं तर एक दिवस आपल्या पोटाला आराम देण्यासाठी सुद्धा असतो। त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध किंवा फळाचा आहार घेऊ शकता, किंवा मग एकादशीला कमीत कमी वेळामध्ये किंवा कमीत कमी अन्न ग्रहण करावं। आणि जरी तुम्हाला उपवास करणं जमत नसेल, म्हणजे काही व्यक्ती जर आजारी असतील, काहींना औषध गोळ्या चालू असतील, काहींना जमतच नसेल, त्यांनी मात्र तामसिक गोष्टी ज्या आहेत त्यांचा त्याग करायचा आहे। जसे की कांदा, लसूण, मसूर डाळ या दिवशी खाल्लं जात नाही। म्हणजेच जरीही तुम्ही उपवास केलेला नसेल तरी देखील या दिवशी तुम्ही कांदा, लसूण, मसूर डाळ, त्याचबरोबर मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे। ज्यांचा उपवास नसेल त्यांनी मांसाहार घरात बनवू नका किंवा बाहेर देखील जाऊन खाऊ नका। तसेच बरेच जण या दिवशी भात देखील खात नाहीत, म्हणजे तांदूळ म्हणजे भात हे पूर्ण अन्न मानलं जातं। भात खाल्ल्यानंतर उपवास सोडतो असं म्हणतात। तर आपण पूर्वीपासून ऐकत आलेलं आहे की भात खाऊन उपवास सुटतो। तांदूळ हे अखंड मानले जातात आणि ते पूर्ण अन्न मानलं जातं, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही भात खाऊ नका। बरेच जण तर एकादशीचं व्रत हे निर्जला म्हणजे काहीही न खाता पिता करतात। पण तब्येतीला सहन होणार नसेल तर तुम्ही दूध, फळे, सुकामेवा, खजूर अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकता। म्हणजे कमीत कमी आणि पौष्टिक आहार घेऊ शकता, कारण कमीत कमी आहार
आहार घेऊन जास्तीत जास्त नामजप करावा, ऐकावा. हेच एकादशीचं सर्वात मोठं आणि श्रेष्ठ व्रत मानलं जातं. पण ज्याला एकादशी घडते तो विष्णू लोकांमध्ये पोहोचतो, त्याला मोक्ष प्राप्ती मिळते असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने देखील उपवास करू शकता. किंवा ज्यांना जमतच नसेल, थोडंसं पोटभरीचं खायचं असेल, त्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी देखील चालेल. त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी असेल, भगर किंवा वरई पासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर राजगिऱ्याची लाडू, राजगिऱ्याची भाकरी खाऊ शकता. शेंगदाण्याचे लाडू, खजूर, सुकामेवा, ड्रायफ्रुट्स असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. उपवासाला फळामध्ये तुम्ही सर्व फळे देखील खाऊ शकता. मात्र जे उलट फळ आहे ते तुम्ही खाऊ शकत नाही. जसे की जांभूळ असो, चिंच असो, हे उलट फळ असल्यामुळे ते तुम्हाला उपवासाला खायचं नाही. तर आषाढी एकादशीचा उपवास नेमका कधीपासून धरायचा, तर एकादशीच्या आदल्या दिवशी रात्रीपासून म्हणजे दशमीपासून ते द्वादशीपर्यंत अन्न टाळायचं आहे. म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी रात्रीसुद्धा तुम्ही पोटभर जेवण करू नका. शक्यतो फळे किंवा दूध घ्या. नसेल तर मग थोडंसं काही सात्विक वरण, भात, भाजी, पोळी. मात्र चुकून देखील मांसाहार करू नका. तसेच द्वादशीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडतो, त्या दिवशी देखील कोणती भाजी खाऊन उपवास सोडायचा आहे हे मी सांगणार आहे. मात्र चुकीचे पदार्थ अजिबात खाऊ नका. तर अशा प्रकारे आषाढी एकादशीचा उपवास हा दिवसभर केला जातो. दिवसभर तुम्ही फराळाचे पदार्थ किंवा मी सांगितल्याप्रमाणे उपवास करू शकता. रात्री सुद्धा आपल्याला तेच खायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपण सकाळी उपवास सोडणार आहे. बुधवारी 17 जुलैला दिवसभर उपवास करून, रात्री उपवास करून, दुसऱ्या दिवशी 18 जुलैला गुरुवारी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे, ज्याला बारस किंवा द्वादशी असं देखील म्हटलं जातं. दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवासाचं पारण करायचं आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्ही कपडे घाला. विठ्ठलाच्या मूर्तीवरती कोमट पाण्याने पंचामृताने अभिषेक करा. मुखामध्ये सतत नामजप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. कारण एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंची देखील मनोभावे पूजा करू शकता. भगवान विष्णूंना आणि विठ्ठलांना या दिवशी तुळशीपत्र अर्पण करा. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र अजिबात तोडू नये. आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा आणि या दिवशी मात्र अर्पण करायला विसरू नका. या दिवशी आपण उपवास करतो म्हणजे आपण या दिवशी कोणतेही चुकीचं कार्य करायचं नाही. फक्त मुखामध्ये सतत नामस्मरण, नामजप करायचं आहे. या दिवशी कोणाचीही चुगली, चहाडी, शिव्या, शाप देणे अशा गोष्टी अजिबात करू नका. या दिवशी आपलं आचरण अत्यंत चांगलं असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल. तर या दिवशी फक्त अखंड नामस्मरण करा. अखंड व्रतातून आपल्याला मोक्ष मिळतो. या उपवासाने आपली सर्व पापे धुतली जातात. वारंवार त्यांनी उपवास नाही धरला तरी चालेल, मात्र अखंड नामस्मरण करायला विसरू नका. त्याचबरोबर या दिवशी नखे कापणे, केस कापणे अशी कामे कटाक्षाने टाळा. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा. संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवा. या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नका, कारण एकादशीला भात खाणं वर्ज्य सांगितलं जातं. या दिवशी आपल्या मनामध्ये राग, मत्सर, ईर्ष्या ठेवू नका. अशा प्रकारे या दिवशी तुमचं आचरण असलं पाहिजे. दिवसभरामध्ये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे किंवा नसेल जमत तर मग राजगिरा पिठाची भाकरी, लाल भोपळा, भेंडी, काकडी, सुरण, रताळी, बटाटे, साबुदाणा खिचडी, वरईपासून बनवलेले अनेक पदार्थ, थालीपीठ असे पदार्थ खाऊ शकता. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे बारसला, द्वादशीला आपल्याला सकाळी उपवास सोडायचा आहे. तर पारणासाठी म्हणजे उपवास सोडण्यासाठी जी शुभ वेळ सांगितलेली आहे ती गुरुवारी 18 जुलैला सकाळी 5:46 पासून ते 8:06 तुम्हाला शक्य झालं तर या मुहूर्तावर नक्कीच उपवास सोडा. आणि जमत नसेल तर मग सकाळी आपली घरातील कामे आटोपल्यानंतर, रोजची देवपूजा झाल्यानंतर मग तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा आणि मग नंतर उपवास सोडला तरी देखील चालेल. पूर्वीपासून आपण एकादशीचा उपवास सोडताना एक भाजी खाल्ली जाते. पूर्वीचे लोक आषाढी एकादशीला उपवास सोडायला हीच भाजी खाऊन उपवास सोडायचे. तर ही एक प्रकारची रानभाजी असून आपल्या आरोग्यासाठी देखील खूप गुणकारी आहे. आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा त्या भाजीला खूप महत्त्व आहे. ती बऱ्याच लोकांना माहीत नाही. तर ती म्हणजे वाघाट्याची भाजी. काही ठिकाणी याला वाघाटे किंवा वाघाटे, अशा काही ठिकाणी त्याला गोविंद फळ देखील म्हटलं जातं. तर हे वाघाटे शक्यतो आषाढ महिन्यातच बघायला मिळतात. ही खूप औषधी आहे आणि त्यामुळे आवर्जून खाल्ली जाते. द्वादशीच्या दिवशी उपवास सोडताना आपल्याला महाराष्ट्रात हे वाघाटीचं फळ खाल्लं जातं. त्या दिवशी तुम्हाला हे फळ बाजारामध्ये मिळून जाईल. तुम्ही हे फळ किंवा ही भाजी कधीही नाही खाल्ली तरी देखील चालेल, मात्र या दिवशी तुम्ही नक्की खा. एकादशीला वाघाटी सर्वांना आठवते आणि ही भाजी जास्तीत जास्त पौष्टिक सुद्धा आहे. याचे असंख्य फायदे आहेत आपल्या शरीरासाठी, म्हणून खूप गुणकारी आणि औषधी देखील आहे. तर ही एक रानभाजी आहे. जर तुम्हाला या दिवशी अशी वाघाटी मिळाले तर तुम्ही नक्कीच बनवून याची
भाजी खा याची रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल। जर भाजी करता येत नसेल तर यूट्यूबवरती पाहून तुम्ही रेसिपी बनवू शकता। पूर्वीपासून आषाढी एकादशीचा उपवास करताना ही भाजी खाऊनच हा उपवास सोडला जायचा। तर बऱ्याच ठिकाणी मिळत नाही किंवा अनेक लोकांना माहीत पण नाही, पण आता तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की खा। एकादशीच्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल। जरी मिळालं नाही तरी देखील काही हरकत नाही। मग बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक करतात, कारण की आषाढी एकादशी मात्र मोठी आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात आणि मग ते ग्रहण करून उपवास सोडतात। तुम्ही असं देखील करू शकता। तेही जमत नसेल तर मग तुम्ही रोजच्या जेवणामध्ये सात्विक पदार्थ बनवून किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवा आणि तुम्ही सुद्धा अन्न ग्रहण करा। मग तुमचा उपवास योग्य प्रकारे सुटला जाईल। अशा प्रकारे योग्य पद्धतीने जर तुम्ही पार न केलं तर योग्य पद्धतीने तुम्ही उपवास सोडला तर तुम्हाला उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवास कसा करावा, कसा सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत रामकृष्ण हरी।